ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. टाळ, मृदुंग, वारी आणि मनातला गोंधळ. आजची आपली कथा यावरच आहे. एकदा एका गावात एक तरुण होता. आत्मविश्वासू, अभ्यासात हुशार, पण त्याला नेहमी एक प्रश्न पडायचा. हे एवढं पंढरपूरला चालत जाणं कशासाठी? ही वारी कशासाठी? तेही या विज्ञानाच्या युगात. याचा काही अर्थ आहे का? एकदा त्याच्या गावातून आषाढी वारी चालली होती. सगळीकडे विठ्ठलाचा गजर, डोळ्यात भक्ती आणि न थकणारे पाय. त्यांनी जाऊन एका वारकऱ्याला विचारलं, काकाजी, हे सगळं कशासाठी? आणि तेही या विज्ञानाच्या युगात. विठ्ठल काय फक्त पंढरपूरलाच आहे? माझी भक्ती असेल तर विठ्ठल तर मला घरातही दिसू शकतो ना? त्यावर वारकरी हसून म्हणाले, खरंय बाळा तुझं, पण मनात भक्ती असणं जितकं महत्वाचं आहे तसंच मनातली धूळ झटकण्यासाठी पावलांनी चालणंही महत्वाचं आहे. हा मृदुंगाचा आवाज तुझ्या मनातली गोंधळ शांत करण्यासाठी आहे. आणि हे चालणं तुला पंढरपूरला विठ्ठलाकडे घेऊन जात नाही, तर तुला तुझ्या आत्म्याकडे घेऊन जातं. पहिल्यांदा त्या तरुणाला समजलं की ही वारी विठ्ठलाकडे जाण्यासाठी नाहीये, पंढरपूरला जाण्यासाठी नाहीये, तर अंतर्मनातल्या विठ्ठलाला शोधण्यासाठी आहे. हा टाळ, मृदुंगाचा आवाज, गोंधळ हा सगळा मनातल्या शांततेचा आरंभ आहे. अशाच नवनवीन कथांसाठी फॉलो करा @SayItBySail.